आमदार सुरेश धस यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून ही केस फास्ट ट्रॅकवरती चालवावी, या सर्व प्रकरणातील आरोपींना फासावरती लटकवावं, तसंच साकडं घातल्याचं धस यांनी बोलून दाखवलेलं आहे। मनोज जरांगेंचं तडीपार केलेल्या आरोपींचा आका आहेत। तडीपार केलेल्या आरोपींच्या पैशावर जरांगेंचं आंदोलन चालतं, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय। गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पक्षाचं जन्मापासूनच काम केलं आणि तो पक्ष उभा केला, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। तसंच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील, असंही त्या म्हणाल्या। ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी लवकरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे। लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न दिसलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं, असा सल्ला संजय राऊतांनी इंडिया आघाडीतील विरोधकांना दिला आहे। महाविकास आघाडीचं पुढचं 25 वर्षांचं भवितव्य अंधारात आहे। इंडिया आघाडी टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर सुद्धा निशाणा साधलाय। दुसरीकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात, याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। अजित पवारांना आपल्या मुलाला आणि पत्नीलाही निवडून आणता आलेलं नाही, असा टोला प्रवीण दरेकरांनी अजित पवारांना लगावलाय। भाजपासोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगावलेला आहे। दादांनी स्वतःच्या जीवावरती उभं राहावं, मग वल्गना कराव्यात, असा सल्ला सुद्धा देशपांडेंनी दिलाय। रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश देसाई भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। पदांच्या वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला होता। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र 2 महिन्यानंतर सुद्धा हत्येचा मास्टर माइंड समोर आलेला नाही, असा आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे। तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता, त्याला प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप सुद्धा केला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावरती पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे। मेहुणा विलास खेडकरसह 9 जणांना पोलिसांनी बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातून तडीपार केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे। आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल देशमुख कुटुंबियांकडून विचारला जातो। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील, मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, असं भाजप आमदार सुरेश धस म्हणालेले आहेत। आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यात विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। शिवसेना विभाग प्रमुख दत्ता फसले यांनी चक्क लाडक्या रिक्षावाल्यांना मोफत सीएनजी वाटपाचं आयोजन केलेलं आहे। रवींद्र फाटक यांच्या हस्ते रिक्षावाल्यांना मोफत सीएनजी वाटप करण्यात आलं। मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंना जाहिरातीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। सोशल मीडियावरून काढलेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचं चिन्ह सुद्धा सावंतांनी जाहिरातीत वापरलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आली असून शिंदेंना भेटून पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुम जिओ हजारो साल हे गाणं गात आशाजींनी एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने सिंधुदुर्गातील स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट साकारलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या लोककार्याचा गौरव करणारं नवं गाणं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। या गाण्यामधून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत शिवकार्य सदस्य नोंदणी निमित्ताने कुडाळमध्ये पक्षप्रवेश पार पडलेला आहे। आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये उभाटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। नवी मुंबईच्या बेलापूर डोंगर उतारावरील बेकायदेशीर 30 मंदिरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। या मंदिरांमुळे भूस्खलनाचा धोका वाढलाय, त्यामुळे मानवी साखळी रचत पर्यावरणवाद्यांनी निदर्शनं केलेली आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका टोळक्याने 7 ते 8 वाहनांची तोडफोड केलेली आहे। लोखंडी रॉड, कोयता मारून वाहनांच्या काचा फोडलेल्या आहेत। दरम्यान वाहन चालकांच्या फिर्यादीवरून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। बाहेरून पिझ्झा मागवला म्हणून पिंपरीच्या समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून चक्क बाहेर काढण्यात आलेलं आहे।
दरम्यान हा प्रकार मुलींच्या पालकांना कळवत 4ही मुलींना महिनाभर हॉस्टेलवरती येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुलुंडमध्ये प्रियदर्शनी क्रीडा संकुलामध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह 250 पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवलाय. या महोत्सवात मैदानी खेळांसह इंडोर खेळात नागरिकांनी सहभाग घेतलाय. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम इकडे एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट सापडली. दरम्यान ही पाकिस्तानी नोट पुण्यामध्ये कशी आली याचा तपास बावधन पोलिसांनी सुरू केला. कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवरती प्रवाशांकडून जादा पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. एका तिकिटामागे तब्बल 30 रुपये अधिक घेण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पुण्यात कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला आहे. पुण्याच्या शुक्रवार पेठेत कार चालकाने 7 ते 8 वाहनांना धडक दिलेली आहे. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झालेलं नाहीये. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आलंय. या टोळीने 14 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी सापळा रचत तब्बल 12,30,000 किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवरती हल्ला करणाऱ्याला आरोपीला अटक करून त्याची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी आरोपीची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला. बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतीये. 14 नवे रुग्ण आढळलेले आहेत, तर आतापर्यंत केस गळून टक्कल झालेल्यांची संख्या 229 वरती पोहोचलेली आहे. आरोग्य यंत्रणा केस गळती रोखण्यामध्ये अपयशी ठरते. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांवरती परिणाम होतोय. मोबाईल गेमिंग आणि यूट्यूबवरचे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यामध्ये मुलं तासनतास मग्न असतात. त्यामुळे 80% मुलांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत असून दृष्टीदोषाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावं असं आवाहन तज्ज्ञांकडून केलं जात आहे. राहुल सोलापूरकरच्या कोथरूड इथल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आलेला होता. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतो. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पुणे रिव्हर रिवायवलच्या वतीने पुण्यामध्ये पदयात्रा काढण्यात आलेली आहे. यासाठी पुणेकरांनी चिपको आंदोलन केलेलं. या पदयात्रेमध्ये अभिनेते सयाजी शिंदे हे सहभागी झाले. जळगावच्या धरण गावातील बस स्थानक परिसरात किरकोळ वादातून चौघांनी भर रस्त्यामध्ये हाणामारी केलेली आहे. हाणामारीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरमध्ये इंद्रावती अभयारण्यामध्ये माओवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये तब्बल 31 माओवादी ठार करण्यात आलेले असून 2 जवान शहीद आणि 2 जवान हे जखमी झाले. देशभरात गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नाने नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीतील आम्ही नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह परळीतील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केलेली आहे. राज्यामध्ये परळी वैजनाथ आणि बारामती अशा 2 ठिकाणी नवं शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं असं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू असा इशारा आरपीआयच्या सचिन खरात यांनी दिला. बनावट औषधं आणि खत तयार करणाऱ्या कंपन्यांवरती तातडीने कारवाई करा आणि त्यांना सील करून टाका असे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर मला चालणार नाही असा इशारा सुद्धा कोकाटे यांनी औषध कंपन्यांना दिला आहे. जळगाव जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्याच्या 1693 गावातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये चोपडा, बोदवड, जळगावातील प्रत्येकी 2 गावं तर रावेरमधील एका गावात दूषित पाण्याचा स्रोत आढळलेला आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या. सोयाबीन खरेदीची केंद्र सरकारने मुदत वाढवावी. लाखो शेतकऱ्यांचं सोयाबीन पडू नये. सोयाबीन खरेदी सुरू न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारामध्ये सोयाबीन ओतणार असा इशारा अजित नवलेंनी दिला. धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली वखार महामंडळाची गोदामं ही फुल झालेली आहेत. गोदामं भरल्यामुळे आणखीन आणलेलं सोयाबीन गोदामाबाहेर आहे. दरम्यान नवं खरेदी केलेलं सोयाबीन ठेवायचं कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हमी दरानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये 14 केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र अजून सुद्धा 40,000 क्विंटल सोयाबीन गोदामामध्ये पोहोचलेलं नाहीये. हे सोयाबीन शासकीय गोदामात पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाहीये. पालघरातील डहाणू, विक्रमगड तालुक्यांमध्ये दुबार भात रोवणीच्या कामांना वेग आलेला आहे. पालघरमधील 3ही तालुक्यांमध्ये कालव्यांमार्फत सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या 2 धरणांमधून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातोय. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं जाते. आतापर्यंत 1,000
453 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती फळ लागवड करण्यात आली आहे. बुलढाण्यातील एका शिक्षकांच्या भातुकली नृत्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. बुलढाण्यामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात लोणारचे नागसेन साबळे यांनी पारंपरिक भातुकली नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक बनलेली आहे. शाळेच्या भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. तर पावसाळ्यामध्ये छत गळती होत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. जळगावच्या भुसावळमधील साक्री फाटा परिसरामध्ये शेतशिवारातून मानवी वस्तीत आलेल्या मोरावरती कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे. दरम्यान काही तरुणांनी या मोराची कुत्र्यापासून सुटका करत जखमी मोराला वनविभागाच्या ताब्यात दिलंय. साताराच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी वेळीच ही आग विझवली. दरम्यान प्रशासनाने संबंधित आरोपींवरती कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये महिलांसह इतरांनी हात वर करत 100% दारूबंदीचा ठराव मांडलेला आहे अशी माहिती सरपंच संजय साठे यांनी दिली. चोपडा शहरामध्ये हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने गुन्ह्यांच्या तपासामध्ये मदत होते. दरम्यान शहरामध्ये आणखीन 50 कॅमेरे बसवण्याचा मानस असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माण वसाहतीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे नागरिक भयभीत झालेत. बिबट्यासह सांबर आणि साळींदराचा वावर या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानंतर सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अवैध मुरुम उपसा सुरू आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती मुरुमाची वाहतूक करणारा हायवा ट्रक बीड ग्रामीण पोलिसांनी पकडलेला आहे. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पांच्या आंदोलनाचा आज 18वा दिवस आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमधील शेकडो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेत. प्रकल्पग्रस्तांना 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी आंदोलक करत आहेत. जुन्नरमधील खामुंडी गावच्या बोडके कुटुंबातील बनू बोडके यांच्या बैलगाडा शर्यतीच्या हिंद केसरी बनशा या बैलाचा 31 जानेवारीला मृत्यू झालेला आहे. दरम्यान या बैलासाठी कुटुंबाने विधिवत पिंडदान पार पाडलं आणि बैलाला अखेरचा निरोप दिला. दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिक त्रस्त झालेत. एका वळूने नागरिकाला धडक देऊन गंभीर जखमी केलाय. पुणे आणि अहमदनगरच्या वेशीवरती दहशत माजवणाऱ्या बिबट्याला वनविभागानं जेरबंद केलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत असलेल्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. भिवंडी वाडा मनोर या खासगीकरणातून विकसित केलेल्या रस्त्याची मागील 6 ते 7 वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने कवाड नाक्यावरती आंदोलन केलंय. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील धवेली गावामध्ये दलित मातंग समाजाच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रेतासह स्मशानभूमीमध्येच कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. मात्र अद्याप या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतलेली नाहीये. नंदुरबारच्या शहादामधील गुजर पाटीदार समाजाच्या भूमिपुत्रांनी एकत्र येत आम्ही घेर राहणारा म्हणजेच आम्ही घरी राहणारे ही संकल्पना सुरू केलेली आहे. वयोवृद्ध महिलांशी निगडीत समस्या आणि उपाययोजनांवरती या कार्यक्रमात मंथन केलंय. सांगलीमध्ये आंतरविद्यापीठ झोन 2च्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. यामध्ये वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा अर्श तांबोळी या विद्यार्थ्याने जेतेपद पटकावलंय. पेणच्या रोटरी क्लबमार्फत आयोजित केलेल्या विशेष दुर्ग भ्रमणामध्ये अंध गिर्यारोहकांनी जिद्दीने लोहगड सर करत एक आगळा वेगळा अनुभव घेतलेला आहे. डोळस व्यक्तीला सुद्धा लाजवेल अशी चढाई करत या अंध गिर्यारोहकांनी गड सर केल्याची प्रतिक्रिया रोटरी क्लबच्या सभासदांनी दिली. सिंधुदुर्गात ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचं आणि हेल्पलाईनचं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ज्येष्ठांच्या अडचणीच्या वेळेला आरोग्यविषयक किंवा सुरक्षाविषयी समस्यांमध्ये तात्काळ मदत मिळावी म्हणून पोलिसांनी सुविधा उपलब्ध केली. सोलापूरच्या नंदनवन पोलिसांनी शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक केलेली आहे. 17 मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांना अरेरावी करत धमकावणारा बांधकाम व्यावसायिक कुणाल बकलीवालने आणखीन एक गुन्हा केलेला आहे. व्यावसायिकाची फसवणूक करत त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुणालला अटक करण्यात आली. तोरणा किल्ल्यावरती पुण्यातील एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. रणजित शिंदे असं या युवकाचं नाव असून रेस्क्यू टीमने संबंधित युवकाचं पार्थिव गडावरून खाली आणलंय.
पालघरच्या वाडा कुडूस एमआयडीसीतील टायर कंपनीला लागलेल्या आगीमध्ये जखमी झालेल्या आणखीन दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला. याआधी 2 चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. लातूर शहराजवळील एमआयडीसी भागामध्ये असलेल्या कीर्ती ऑइल मिलला भीषण आग लागलेली आहे. बारदाण्याच्या गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये बारदाणे जळून खाक झालेले आहेत. या आगीवरती अग्निशामक दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. वसईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने 6 लाख रुपयांचा गांजा जप्त केलेला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 32 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केलाय. घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरती कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या वनपालाला लाचलुचपत विभागाने अटक केलेली आहे. 83,000ची लाच स्वीकारताना वनपाल गायकवाडला रंगेहात अटक करण्यात आली आहे.